नमस्कार. उच्च न्यायालयाचं एक भन्नाट जजमेंट आलं आहे आणि चाप बसवलेला आहे तो संस्थेला सोबतच शिक्षकालासुद्धा. साधासुद्धा चाप बसवलेला नाही आहे. नोकरी तर गेलीच, मान्यता तर जाईलच. सोबतच लाख लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात येणार आहे आणि या संदर्भातलं जजमेंट आपण पाहतोय. मित्रांनो, पोर्टलद्वारे राज्यात शिक्षक भरती सुरू आहे आणि ज्या खाजगी, विनाअनुदानित त्याचबरोबर नपा, मनपा, BMC बाकी ज्या काही झेडपी सहित ज्या काही शाळा आहेत अंशतः अनुदानित, ज्याला सरकार अनुदान देतं, पगार देतं, तिथं मात्र पोर्टलद्वारे राज्यात शिक्षक भरती सुरू आहे. 23 सप्टेंबर 2016ला पोर्टल संदर्भातलं नोटिफिकेशन निघालं आणि त्याच्यानंतर 17ला एक परीक्षा झाली, 22ला एक परीक्षा झाली आणि 25ला एक परीक्षा नुकतीच झालेली आहे. तरीसुद्धा बऱ्याच ठिकाणी बॅकडोर एंट्री मात्र थांबलेली नाही आणि याचवरती माननीय जस्टिस घुगे यांनी खूप अतिशय मार्मिक विश्लेषण करून त्यांना अक्षरशः दंड थोपवलेला आहे आणि याचाच पुढचा जो सिक्वल आहे, पुढे संस्थेची मान्यता जाते की काय, हे सुद्धा याच्या संदर्भात कोर्टामध्ये याच आठवड्यामध्ये फायनल जजमेंटसुद्धा आहे. ते सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. सो महत्त्वपूर्ण ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी सबस्क्राईब करायचं आहे. शिक्षकांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी नेहमीच आपण लढत असतो आणि त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. ज्यांची खरंच काही चूक नाही आहे, जे गुणवत्ताधारक आहे, DED, BEd, TET, CTET भरमसाठ डिग्र्या घेतलेल्या आहेत, त्यांना मात्र प्राधान्य मिळालंच पाहिजे. मित्रांनो, नुकतंच आपण एक जजमेंट तुम्ही पाहत असाल याच्यामध्ये. हे जे जाहिरात देऊन त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, त्यांना शिक्षक म्हणून जॉईन केलं आणि अर्थातच कालावधी त्यांचा शिक्षण सेवक पूर्ण होत आला की मात्र त्या शिक्षकाला पाठवलं कोर्टामध्ये. आता हे सगळे संस्था आणि त्या शिक्षकाची मिलीजुली बघत असते हे सांगायला, म्हणजे हे समजायला आम्हालाही तेवढी बुद्धी आहे आमचीसुद्धा. आणि त्याच्यानंतरनं मग मात्र कोर्टाने अशा प्रकारचा चाप दिलेला आहे. बरं मित्रांनो, हे प्रकरण काय होतं ते थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे. या शिक्षकाला पोर्टलद्वारे शिक्षक मिळत नाहीत असं कारण सांगून, NOC नाही असं कारण सांगून संस्थेने मात्र त्यांना जजमेंट आहे ते असं होतं की पोर्टलद्वारे नियुक्ती शिक्षकांची चालू असताना सुद्धा संस्थेमध्ये पोर्टलद्वारे वेळेवरती शिक्षक मिळाले नाहीत, म्हणून या संस्थेनं पोर्टलवरती जाहिरात न देता डायरेक्ट शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली होती आणि त्याच्या संदर्भातलं ही हिअरिंग झालेली आहे. बरं, त्याच्यामध्ये माननीय जस्टिस घुगे साहेबांनी खडे बोल सुनावलेले आहेत. ते म्हणजे संस्थेला सोबतच जो पिटिशनर आहे, जो शिक्षक आहे त्याला. मित्रांनो, प्रकरण थोडंसं समजून घ्या. असं आहे की राज्यामध्ये पोर्टल भरतीला उशीर होतो, वेळेवरती होत नाही. ते दुर्दैव आहे बेरोजगार DED, BEd धारकांचं. त्याचबरोबर ते फेल्युअर आहे शालेय शिक्षण विभागाचं. तसं असलं तरीसुद्धा काही संस्था आहेत त्या काय करतात की पोर्टलवरती शिक्षक म्हणून स्वतः ॲडव्हर्टिजमेंट देतात, म्हणजे जाहिरात देतात, त्याच्यानुसार शिक्षकांची नियुक्ती करून घेतात. 2 वर्ष झाले की त्यांना सांगतात कोर्टात जा आणि सेवा संरक्षण कोर्ट देत असतं. सो अशा पद्धतीने बरेच शिक्षक रिइन्सेटसुद्धा झाले, त्यांना कंटिन्यू केलं, त्यांचं शिक्षण सेवक पूर्ण झालं आणि पोर्टल नसतानासुद्धा ते लागले अल्पसंख्याक संस्था सोडता. ठीक आहे, 1 ते 12च्या पूर्ण शिक्षकांच्या संदर्भात. परंतु आता काय झालं, असंच एक प्रकरण आहे ते जस्टिस घुगे यांच्या समोर आलं. हे जे जस्टिस आहेत त्यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये वर्षानुवर्ष काम केलेलं आहे जजचं. त्यामुळे त्यांना आणि त्यासोबत वकिलाचं सुद्धा, त्यामुळे त्यांना ना अगदी त्यांनी पोर्टल असो किंवा शिक्षकांचे प्रश्न असो अगदी कोळून पिलेत. त्यामुळे त्यांना माहीत होतं की ह्याच्या पाठीमागचं जे षडयंत्र काय असतं, म्हणून तर त्यांनी त्या संस्था चालकांना सुद्धा 1 लाखाचा दंड ठोठावलेला आहे. सोबतच जो पिटिशनर शिक्षक आहेत त्याला सुद्धा 1 लाखाचा दंड ठोठावलेला आहे आणि येत्या 8 तारखेला सुनावणी होते. त्याच्यामध्ये मात्र त्या संस्थेची मान्यता जाते की काय हे पाहणं मात्र म्हणजे सरप्रायझिंग असणार आहे. कारण कसं होतं, डायरेक्ट जे घुगे साहेब म्हणालेले आहेत, जे जस्टिस आहेत, त्यांनी सांगितलं की आम्ही हेच करत बसायचं का? रोज कोणी येतं, कोर्टात येतं, आम्हाला नियुक्त्या द्या, आम्हाला शिक्षण विभाग सहकार्य करत नाही. परंतु असं का? जर पोर्टलद्वारे राज्यात भरती होते तर त्याच्यानुसार भरती का देत नाहीत? बरं, संस्था वेळेवरती पोर्टलला जाहिराती का देत नाहीत? जरी वेळेवरती जाहिराती दिल्या
तरीसुद्धा हे निदर्शनास येतं की 1 ते 10 कॅन्डिडेटमधले ते एकही कॅन्डिडेट घेत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं की आम्हाला बॅकडोरनी ऑलरेडी भरायचे आहेत. अशा पद्धतीचं षडयंत्र जनरली नाशिक विभागामध्ये जास्त चालू आहे. तुमच्या जर निदर्शनास जर अशा प्रकारचं षडयंत्र कुठं चाललं असेल, माहीत असेल तर व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. भावी शिक्षकांचा लढा आहे, ज्यांना नोकरीचं आणि भाकरीची भ्रांत आहे, त्यासाठी परीक्षावर परीक्षा देत आहेत, किंवा तुम्ही शिक्षक म्हणून जरी या व्हिडिओकडे पाहत असाल तरीसुद्धा तुम्ही एक सद्सद्विवेक बुद्धीने स्वतःला विचारा. कारण ज्यांनी एवढ्या परीक्षावर परीक्षा देऊन त्यांचं त्याच्यावरती अधिकार आहे, त्यांना ती नोकरी मिळाली पाहिजे. तरीसुद्धा हे असं एका शिक्षकाबाबतीमध्ये होत नाही, बऱ्याच शिक्षकांबाबतीमध्ये होतं. मित्रांनो, याच्यावरती जजमेंट काय येईल ते सारखं थोडंसं पाहण्यासारखं असेल. परंतु तुम्हाला काय वाटतं, अशा पद्धतीने जो न्यायालयाने चाप दिलेला आहे, जो संस्थेला सुद्धा सोबतच त्या शिक्षकाला सुद्धा, सो ते योग्य आहे का? त्याच्या संदर्भात शिक्षकाने खरंच म्हणजे आत्तापर्यंत शिक्षकाला कोणताही दंड भरावा लागला नव्हता. जनरली सर्व्हिसच्या केसेसमध्ये, म्हणजे त्याची सर्व्हिस कंटिन्युएशन असेल, रिइन्स्टेट असेल त्याच्या बाबतीमध्ये. परंतु आता मात्र खडेबोल सुनावून सुद्धा दंड ठोठावलेला आहे. लवकरच हे दंड भरतील अशी आपण अपेक्षा करूया. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते नक्की लिहा. आणि हे जे जजमेंट आहे ते स्टँडओव्हर 1 ऑक्टोबरला झाल्यानंतर आता पुढचं तारीख आहे ती मात्र 8 तारखेला लागलेली आहे. पाहूयात याच्यानंतर काय होतं हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण तुम्हाला समजेल. कारण मित्रांनो, भले तुम्ही कोणत्याही नोकरीची वाट पाहताय, जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे आणि चुकीला माफी नाही. याच्यावरती असे पवित्र पोर्टलच्या केसेस आहेत ना, कोणतेही असू देत किंवा शिक्षकांच्या, याच्या संदर्भात घुगे साहेबच पाहिजेत असं मला पर्सनल वाटतं. कारण वकील असल्यामुळे मी बऱ्यापैकी त्यांच्या हेअरिंग ऐकत असते. अगदी बारकाईने निरीक्षण ते करत असतात आणि बिहाइंड द सीन, ऑफ द रेकॉर्ड काय चालतं याची त्या साहेबांना, त्या माणसाला माणूस म्हणून जाणीव आहे. तेव्हाच आपल्याला न्याय मिळणार आहे. त्यामुळे खूप अतिशय एक चांगल्या प्रकारचं हे जजमेंट आपल्या समोर आलेलं आहे. अश्विन बोबे आणि रवींद्र व्ही घुगे यांच्या या बेंचने आहे ते हे जजमेंट दिलेलं आहे. पाहूया त्यांना पुढे काय म्हणजे पनिशमेंट काय होते, याच्यावरती कारवाई काय होते, आणि खरं त्या शिक्षकाला पुढे कंटिन्यू करतात का, की त्याची नोकरी, दंड ठोठावलेला आत्तापर्यंत आहे, मग त्याची नोकरी त्याला गमवावी लागते, की पोर्टलद्वारे ती जागा देण्यासाठी जस्टिस काय सांगतात आहे. बरं, यासोबतच पोर्टल वेळेवरती चालू हवं यासाठी सुद्धा सूचना न्यायालय देते का, हे सारं थोडं रोमांचक पाहण्यासारखं, थरारक, आणि कोणाला वाटत असेल ज्याच्यावरती अन्याय होतो त्याला, परंतु न्यायाची बाजू मांडणारं असेल. मित्रांनो, स्टे कनेक्टेड फॉर मोर ऑफिशियल ऑथेंटिक अपडेट.